मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार आहेत। जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार आहेत आणि त्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू आहे। आझाद मैदान इथं स्टेज बांधण्यात येणार आहे आणि त्यासह मेडिकल कॅम्प देखील उभारण्यात येणार आहे। मुंबईतील मराठा आंदोलकांकडून तयारी करण्यात येणार आहे। पुढच्या महिन्याभराची तयारी करूनच मुंबईत आलो असल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी दिली। मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाला भाजपनं बॅनरमधून प्रत्युत्तर दिलंय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपनं जोरदार बॅनरबाजी केली आहे। मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस असे बॅनर लावले आहेत। इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असंही या बॅनरमध्ये म्हटलं। मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे, उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस असं या बॅनरवर लिहिलेलं आहे। इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असंही या बॅनरमध्ये लिहिलेलं आहे। इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही या वाक्यातून जरांगे पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तर इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असं म्हणताना मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकवलं होतं याची आठवण करून दिली। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, एकीकडे मुंबईमध्ये जरांगेंच्या मुंबईच्या आंदोलनाची तयारी जोरदार सुरू आहे, आझाद मैदानावर तयारी सुरू आहे, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ सुद्धा भाजपनं बॅनर लावलेले आहेत। अगदी खरं आहे विक्रांत, आपण जर बघितलं असाल तर मनोज जरांगे पाटील मुंबईत येत आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर जी टीका केली त्याला उत्तर आता भाजपनं याच बॅनरमधून दिलेलं आहे। ज्या ठिकाणी आझाद मैदानात आंदोलन होणार आहे, मनोज जरांगे पाटील येणार आहेत, त्या आझाद मैदान परिसरात हा बॅनर लावण्यात आलेला आहे। इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतोय आणि मराठा समाजाला आरक्षण देणारे आणि ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकवणारे देखील नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस असे बॅनर हे लागलेले आहेत। प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावकर, नरेंद्र पाटील यांनी बॅनर लावले आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आणि मराठा बांधव या ठिकाणी आले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मनोज जरांगे पाटील मुंबईत येत आहेत, त्याआधी हे बॅनर दिसत आहेत, कुठेतरी उत्तर दिलं गेलं? उत्तर द्यायचा काय विषय नाहीये। इथं म्हणतात की इतिहास शिवांना लक्षात ठेवत नाही, विषय असा नाहीये। मनोजदादांची ती रांगडी आणि गावाकडची भाषा आहे, ज्या आईला ज्या माईलाही म्हणणारे आम्ही खेडेपाड्यातली लोक आहे। त्यांनी शेवटी त्याला एक वळण देऊन राजकारणाचं वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, परंतु आम्ही मनोजदादाच्या मागे ठामपणे उभे आहोत। शिवाजी महाराजांनंतरचा आमचं दैवत आणि आमचा नेता तो आहे, आमच्या गोरगरिबांच्या लेकरासाठी लढणारा तो नेता आहे। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या एकदम रास्त आहेत। सरकारला त्यांनी 2 वर्षांचा वेळ दिला होता, परंतु सरकार अजूनही समित्या नेमतंय, विखे पाटलांनी त्यावरती नेमतंय, समित्यावरती फक्त समित्या नेमून अभ्यास चालू आहे हे उत्तर देण्यात येत आहेत। परंतु ठाम त्यांच्याकडून जे कायपर्यंत आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही मनोजदादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आझाद मैदानावरून माघारी फिरणार नाहीये आणि ओबीसी मधूनच आरक्षण। तुम्ही नेमकी किती महिन्याची तयारी करून आलात? तुम्ही मागाशी म्हणालात की महिनाभराची आम्ही इथे तयारी करून, महिनाभर राहणार? 1 महिनाभर राहणार, जोपर्यंत दादाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही। दादाचा आदेश हा शिरसावध्य असेल। आम्ही आमच्या गावाकडून येताना पूर्णपणे तयारी करून आलेलो आहोत। आम्ही गावोगावी आमच्या सर्व शेतकरी वर्गाने आम्हाला वर्गणीतून पैसे देऊन इथपर्यंत आम्ही गावाकडून आलेलो आहोत। पूर्ण रेशन जे खाण्यापिण्याचं असेल, धान्य, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। आणि राहिला विषय, मुंबईमध्ये बोललं जातं की गर्दी केली जाईल, सणासुदीचे दिवस आहेत, कोणाला अडचण, हा मराठा समाज आजपर्यंत कोणालाही अडचणीत कधीही आणलं नाही। इतरांनी आम्हाला अडचणीत आणलं। ज्यांना आम्ही मुंबई दाखवली तेच आज आम्हाला असे बॅनर लावून उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत। आम्ही त्यांच्या कोणत्याही मागणींना भीक घालत नाही। आम्ही एक मराठा। मी परभणी जिल्ह्यात तालुका पाथरी, गाव रेणाखळी, आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे गोरगरिबाच्या लेकरासाठी आज गेली 2 वर्ष झालं लढत आहेत। कित्येक उपोषण केले तरी पण सरकार हे तात्काळ न्याय करीत नाही, कारण दुजाभाव ठुतोय। आता ह्या 15-20 दिवसाखाली 26 जाती आरक्षणात घातल्या आणि आमची कुणबी नोंद असून पाटलांनी 57 ते 58 लाख नोंदी शोधल्या आणि इतक्या नोंदी शोधून कायदा ह्या आधार मागत होता आणि आमच्या त्या पाटलांनी शिंदे समितीच्या आधारे विक्रांत, आपण बघितलं असाल तर हे सगळे मराठा बांधव आहेत
जे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आलेत, ही सगळी दृश्य आहेत. खरं तर आझाद मैदानचा गेट सध्या उघडलेला नाही, त्यामुळे सगळे आता रस्त्यावर येऊन जमा झालेले आहेत, फुटपाथवर जमा झालेले आहेत आणि कुठेतरी आम्ही 1 महिन्याभराची तयारी करून आलेलो आहोत. आमचं आंदोलन असंच सुरू राहणार, सरकारने आमचा विचार करावा अशी मागणी विक्रांत हे सगळे मराठा बांधव करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. बरं सुशांत, आझाद मैदानावर नेमकी काय तयारी करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे तयारी सुरू आहे? मुंबईतल्या मराठा बांधवांनी आझाद मैदान असेल किंवा इतरत्र जिथं पार्किंगची वगैरे व्यवस्था केली जाणार आहे, नेमकी काय तयारी केली आहे? आपण जर बघितलं असेल तर विक्रम, मी आता ही खरं तर दृश्य दाखवतो. या ठिकाणी आता ज्या ठिकाणी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील हे बसणार आहेत, उद्या येणार आहेत, त्या दृष्टिकोनातून ही तयारी करण्यात येते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी त्यांना या मैदानातच जागा दिलेली आहे. या मैदानात जवळपास 5,000 लोकांनाच परमिशन दिली गेली असं सांगितलं जातंय आणि कोणताही अनुचित प्रकार मुंबईमध्ये घडू नये. सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे आंदोलनाला वेगळं वळण लागू नये या दृष्टिकोनातून सरकारच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत आणि याचमुळे हा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. त्यांना काही सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत आणि ज्यावेळी मनोज जरांगे पाटील या मैदानात येतील त्यानंतर काही आंदोलकांना आतमध्ये सोडलं जाईल आणि नंतर हा परिसर जो आहे तो बंद केला जाईल, जेणेकरून मुंबईत सणासुदीचे दिवस आहेत. गणेशोत्सवासारखा महत्वाचा सण मुंबईत आहे, साजरा केला जातो, त्यावर कुठलाही परिणाम होऊ नये याची काळजी पोलिसांकडून घेण्यात येते. आता ही दृश्य आहे, सध्या तयारी कोणतीही करण्यात आलेली नाहीये, कारण परवानग्या आहेत. त्यानंतर कशा पद्धतीने नियोजन करायचं याची रूपरेषा जी आहे ती 10 नंतर ठरणार आहे. ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे मुंबईच्या पदाधिकाऱ्यांवर, ते 10 नंतर इथे येतील. खरं तर 9 नंतरच या ठिकाणी प्रवेश जो आहे तो देण्यात येणार आहे. 9 ते 6 पर्यंत आंदोलनाची वेळ जी आहे ती देण्यात येणार आहे अशी आपल्या खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळे आत्ता तरी आझाद मैदान या ठिकाणी, ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील विक्रांत बसणार आहेत, त्या ठिकाणी आत्ता फक्त पोलीस दिसतात आणि जे मराठा बांधव मुंबईमध्ये येत आहेत ते सध्या आझाद मैदान परिसराबाहेर जे आहेत ते बसलेले आहेत. अजूनही त्यांना मैदानात जाण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन देखील अलर्ट झालेलं आहे. पोलिसांनी देखील योग्य खबरदारी जी आहे ते घ्यायला सुरुवात केलेली आहे. मोठा फौजफाटा जो आहे, ही दृश्य मी दाखवतोय, फौजफाटा या ठिकाणी तैनात देखील विक्रांत करण्यात आलेला आहे. सुशांत, धन्यवाद. ही सगळी परिस्थिती पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवली त्यासाठी. पुढे जाऊया. जरांगे पाटलांना आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. अटी आणि शर्तींसह 1 दिवस आंदोलनाला परवानगी देण्यात आली. केवळ 5,000 आंदोलकांना आंदोलनासाठी आझाद मैदानावर येण्याची परवानगी देण्यात आली आहे, तर आंदोलकांसोबत केवळ 5 वाहनांना येण्याची परवानगी असते. मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे यायला निघालेले आहेत आणि आता त्यांना परवानगी सुद्धा देण्यात आलेली आहे. परवानगी ही केवळ 1 दिवसीय आंदोलनाची असते.